राजा रवी वर्मा हे अनेक बाबतीत क्रांतिकारक चित्रकार होते. त्यांनी एकूण 400-500 चित्र काढली. त्या चित्रांना आजही प्रचंड मागणी आहे. 2002मध्ये भरलेल्या एका प्रदर्शनात रवी वर्माने काढलेल्या कृष्ण यशोदा या चित्राला 56 लाख रुपये किंमत आली होती. राजा रवी वर्मांच्या आधी युरोपियन चित्रकारांची चित्र घराघरात असत, पण रवी वर्मांनी हे चित्र पुसून टाकले. रवी वर्मांची चित्रे नुसती घराघरात गेली नाहीत, तर ती देवाऱ्यात पूजेचा मान मिळवून गेली. लक्ष्मी आणि सरस्वती ही 2 प्रसिद्ध चित्र पाहिलेली नाहीत असे लोक क्वचितच पाहायला मिळतील. या दोन्ही चित्रातला चेहरा एकच आहे, कारण या दोन्ही चित्रासाठी रवी वर्मांनी एक गोमंतकीय सुंदर तरुणी निवडली होती. ही चित्रे अतिशय जिवंत आहेत. तळ्यात फुललेल्या कमळामध्ये चतुर्भुजा लक्ष्मी उभी आहे. पाठीमागं सोंडेत माळ घेऊन हत्ती पाण्यात उभा आहे. सरस्वतीच्या चित्रात सरस्वती हातात वीणा घेऊन बसली आहे. तिच्या मधुर वीणेचा नाद मोर मान वेळावून ऐकतो आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या प्रदर्शनात रवी वर्मांची चित्र पाहिली होती. अनेक युरोपियन कलाकारांच्या स्पर्धेत रवी वर्मांच्या 2 चित्रांना सुवर्ण पदके मिळाली होती. याचा देशभक्त स्वामीजींना अभिमान वाटला होता. भारतात परत आल्यानंतर रवी वर्मांच्या प्रेसमध्ये जाऊन त्यांनी रवी वर्मांचे अभिनंदन केले होते. आपल्यामुळं आमची दैवतं घरोघरी पोचली आहेत. आपलं खास कौतुक करण्यासाठी मी आलो आहे, असं ते म्हणाले होते. कोण होते रवी वर्मा? केरळमधल्या एका राजकुलामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं घराणं अत्यंत सधन होतं. त्यांचे वडील हे विख्यात संस्कृत पंडित होते. त्यांची आई नृत्यनाटिका लिहित असे. त्यांचं घर म्हणजे मोठा प्रासाद होता आणि या प्रासादाच्या भिंतीवर राजा रवी वर्मा आपल्या लहानपणी कोळशानं चित्र काढत असत. त्यांच्या चित्रांनी प्रसिद्ध चित्रकार असणारे त्यांचे मामा राजा राजवर्मा अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी पोरवयातल्या रवी वर्मांना त्रावणकोरच्या राजेसाहेबांकडे नेलं. हे राजेसाहेब अत्यंत कलासक्त होते. रवी वर्मांच्या हातात कला आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी रवी वर्मांना आपल्या दरबारामध्ये ठेवून घेतलं. दरबारचे जे शाही चित्रकार होते त्यांनी रवी वर्मांना शिकवायचं नाकारलं. या दरबारात एक युरोपियन चित्रकार होते. त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये कुणी आलेलं चालत नसे, पण रवी वर्मांची जिद्द पाहून त्यांनी रवी वर्मांना आत यायची परवानगी दिली. ते काही शिकवणार नव्हते. रवी वर्माने अक्षरशः एकलव्याच्या जिद्दीनं चित्रकलेचे धडे घेतले. त्यांचे मामा राजवर्मा हे रूढार्थाने त्यांचे गुरु म्हणता येतील, पण नंतर मात्र रवी वर्मा केवळ निरीक्षणातून शिकले. त्रिवेंद्रमच्या राजपरिवाराची उत्तम चित्र काढल्याबद्दल राजेसाहेबांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांना लक्ष्मीविलास पॅलेस सुंदर चित्रांनी सजवायचा होता. त्यांनी रवी वर्मांना हे काम दिलं. रामायण महाभारतातील प्रसंगावर चित्र काढायची होती. त्यासाठी रवी वर्मांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. लोकांचे रीतिरिवाज, कपडे, नाकाडोळ्यांची ठेवण वगैरे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून रवी वर्मांनी चित्र काढली. या चित्रांचं पहिलं प्रदर्शन त्रिवेंद्रम म्हणजे आत्ताचं तिरुवनंतपुरम इथे भरले. लोकांनी प्रचंड गर्दी करून ते पाहिले. यात रामायणातले अनेक प्रसंग होते. सीता स्वयंवर, जटायुवध, सागराचे गर्वहरण इत्यादी चित्रामध्ये रवी वर्मांचे कौशल्य दिसते. स्वयंवरातील सीता आणि राम रामायणात लिहिल्याप्रमाणे लहान वयाचे आहेत. जटायुवधाच्या वेळेचे रावणाच्या चेहऱ्यावरचे भाव, विवश झालेली सीता या चित्रातून रवी वर्मांचे मानवी भावनांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते हे कळते. किरात रूपात भगवान शंकर आणि भिल्लिणीच्या रूपातली पार्वती भक्तजनांना आवडण्यासारखे आहेत. शकुंतला, द्रौपदी, उर्वशी हे सगळे महाभारतातले. सैरंध्रीच्या त्यांच्या चित्राला रसिकांनी प्रचंड दाद दिली. बलशाली पती असतानासुद्धा अपमानाला तोंड द्यावे लागल्यामुळं रागावलेली द्रौपदी हातात तबक घेऊन उतरते आहे असे ते चित्र आहे. रवी वर्मांच्या सर्व नायिका सर्वसाधारण भारतीय स्त्रीपेक्षा उंच आहेत. याचे कारण असे सांगतात की रवी वर्मांवर युरोपियन चित्रकारांचा मोठा प्रभाव होता आणि काही वेळेला ते युरोपियन स्त्रीचा चेहरा घेऊन त्याला भारतीय वळण देत असत.
चित्र काढत असताना त्यांच्याजवळ एक आरसा असे. या आरशामध्ये ते त्यांना जसा भाव पाहिजे असेल, म्हणजे रागावलेला, भयभीत झालेला, हताश, आनंदलेला, तसा आपल्या चेहऱ्यावर भाव आणून पाहत असत आणि मग त्याप्रमाणे चित्र रंगवत असत. अनेक प्रांतांच्या वस्त्रशैलीचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रीयन साडीचोळी हा स्त्रियांना फार खुलून दिसतो असं त्यांचं मत बनलं होतं. त्यामुळे त्यांच्या सर्व नायिका महाराष्ट्रीयन वेशामध्ये दिसतात. सुरुवातीला ते आपल्या चित्राच्या प्रती काढत असत, पण नंतर त्यांनी मुंबईला आपला स्वतःचा छापखाना सुरू केला. यासाठी त्यांनी जर्मनीहून यंत्र आणली आणि एक जर्मन तंत्रज्ञही आणले. पण मुंबईच्या हवेमध्ये चित्र चांगली येत नाहीत म्हणून समजल्यावर त्यांनी हा छापखाना मळवलीला हलवला. औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी यांनी एका रवी वर्माच्या चित्रासाठी मॉडेल म्हणून काम केलं होतं. रवी वर्मांची चित्रसाधना त्यांनी जवळून पाहिली होती. ते म्हणतात की हा थोर चित्रकार पहाटे लवकर उठून रंगसाधना करीत असे. मध्ये कुणी आलं तरी काम न सोडता ते त्याच्याशी बोलत असत. त्यांची एकाग्रता वाखाणण्यासारखी होती. रवी वर्मा राजघराण्यातले होते. त्यांची पत्नी त्रावणकोरच्या राजघराण्यातील होती. आपल्या पतीनं रंगसाधना करावी हे तिला पसंत नव्हते, पण रवी वर्मांनी आपली साधना शेवटपर्यंत चालू ठेवली. मामा आणि भाऊ यांच्या निधनाने रवी वर्मा खचले. तब्येतीच्या तक्रारीमुळं त्यांना छापखान्याकडे तेवढं लक्ष देता येईना. अखेर त्यांनी स्लायझर या त्यांच्या जर्मन सहाय्यकाला केवळ 25,000 रुपयाला आपला छापखाना विकून टाकला. स्लायझर होते तोपर्यंत हा छापखाना चालला. नंतर त्याला 2 वेळा आग लागली. आता काही रवी वर्मा भक्त तेथे रवी वर्मा संग्रहालय करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लॉर्ड कर्झन हे एरवी कर्तव्य कठोर असणारे व्हाईसराय रवी वर्मांच्या कौशल्यानं अत्यंत प्रभावित झाले होते. इंग्लंडचे राजेही रवी वर्मावर खुश होते. कैसरे हिंद हा सर्वोच्च किताबही त्यांना मिळाला होता. भारत सरकारनं 1971 साली रवी वर्मांच्या स्मृत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले होते. राजा रवी वर्मा 1906 साली वयाच्या 59व्या वर्षी वारले. म्हणजे त्यांच्या निधनाला 100 वर्ष पूर्ण झाली. पण रवी वर्मा चित्रकला क्षेत्रामध्ये अमर झाले आहेत. त्यांची चित्र म्हैसूरच्या जय चामराजेंद्र आर्ट गॅलरी, जी म्हैसूरच्या महाराजांनी स्वतः काढून घेतली होती, मद्रासच्या आर्ट गॅलरीमध्ये, बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये, त्रिवेंद्रम आणि बँगलोर येथील आर्ट गॅलरीमध्ये, औंधच्या राजवाड्यामध्ये आणि काही सधन कलारसिकांकडे अजूनही पाहायला मिळतात. राजा रविवर्मांनी सुरुवात केली ती राजे राजवाड्यांच्याकडे, पण टीकाकार हिणवत त्याप्रमाणे ते केवळ राजे राजवाड्यांचे चित्रकार राहिले नाहीत. त्यांच्याच प्रयत्नानं त्यांची चित्र घरोघरी पोचली. रवींद्रनाथसुद्धा त्यांना हे श्रेय देतात. स्वामी विवेकानंदांनी प्रमाणपत्र दिलेला हा चित्रकारांचा राजा रवी वर्मा लोकांच्या नित्यस्मरणात राहील.